आज मी तुम्हाला अनारसाचं पीठ कसं बनवायचं व अनारसे कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे। जर तुमचे अनारसे बिघडत असेल, पीठ व्यवस्थित येत नसेल, तर त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे आणि ते कसं बनवायचं हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे तुमचे अनारसे खुसखुशीत आणि छान असे जाळीदार येतात, अजिबात बिघडत नाही। पहिल्यांदा जरी बनवले तरी तुमचे अनारसे एकदम परफेक्ट येतील। आणि प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे, ते सुद्धा एकदम परफेक्ट आहे। त्यामुळे तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही आणि छान असे खुसखुशीत अनारसे आज आपण करून दाखवणार आहे मी तुम्हाला। तर इथे बघा, मी एक डबा, इथं बघा माझा हा 1 किलोचा मापाचा डबा आहे। आता इथे मी हे राशनचे तांदूळ घेतलेले आपले, आणि हे तांदूळ आपल्याला साफ करून घ्यायचे। आणि इथे मी 1 किलोचं प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 1 किलो आपल्याला राशनचे तांदूळ घ्यायचे आणि साफ करून घ्यायचे। त्यानंतर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर आता आपण हे मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं ओतून घेऊ आणि नंतर ते आपल्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरची जी घाण वगैरे असते ती सर्व निघून जाते। त्याला भरपूर असं बघा पांढरा असं कचरा असतो, त्या सर्व निघून जाईल त्यामुळे धुतल्याने। तर 3 पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे। नंतर आपल्याला हे धुता येणार नाही, त्यामुळे आधीच आपल्याला हे धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भिजेल इतकं पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 तांब्या मी इथे पाणी घालणार आहे आणि त्यामुळे ते काय होणार आहे, व्यवस्थित भिजणार आहे। तर इथे बघा, मी सर्व तांदूळ यामध्ये घालून घेते। 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि अजून अर्धा तांब्या पाणी घालते। तर 1.5 तांब्या पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचे। भिजत घातल्यानंतर रोज सकाळी हे पाणी बदली करायचे। फक्त पाणी ओतून घ्यायचं हलक्या हाताने आणि परत त्यामध्ये चांगलं पाणी घालायचं। तर असं आपल्याला हे 3 दिवस भिजत घालायचे। म्हणजे मी 7 वाजता संध्याकाळी भिजत घातले होते। तर आता मी हे असं 3 दिवस करणार आहे। तर तिसऱ्या दिवशी आपल्याला हे 5 वाजता मी तुम्हाला दाखवते संध्याकाळचे। त्यावेळेस बघा, इथे मी रोज पाणी सकाळी चेंज करत होते आणि पाणी काढून घ्यायचे आणि परत त्यामध्ये पाणी घालायचे। तर तांदूळ छान असा भिजलेला आहे आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि हा तिसरा दिवस आहे। तर आता आपल्याला हे धुवून घ्यायचे। याचा खूप वास सुटतो भिजल्यानंतर। तर आपण हे 3 पाण्याने धुवून घ्यायचे, सोळायचे नाही, फक्त पाणी धुवून घ्यायचे। त्यानंतर बघा, इथे चाळणीवरती आपल्याला हे ओतून घ्यायचे पाणी निथळून। आणि तुम्ही बघू शकता, धुतल्यानंतर मी हे थोडेसे 5 मिनटं चाळणीवर पाणी निथळून 5 मिनिटांनी सर्व पाणी निथळलं जाईल आणि मी सर्व तांदूळ यामध्ये घालून पाणी निथळण्यासाठी हे ठेवून दिले। तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे कॉटनचा कुठलाही कपडा आथरून घ्यायचा आहे। फॅन खाली आपल्याला हे आथरून घ्यायचे। तर इथे बघा, फॅन खाली मी ते कपडा आथरून घेतलेला आहे कॉटनचा, जेणेकरून त्याने काय होतं, पाणी पण सोकतं आणि पटकन तांदूळ सुकले जातात। आता इथे फॅन फास्ट करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे तांदूळ सगळे पसरून द्यायचे। ते मस्त असे 10 ते 15 मिनटं मी जास्तीत जास्त सुकवलेले। जास्त वेळ लागत नाही, कारण की वातावरण आता थोडंसं थंड आहे आणि मोकळं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, पटकन सुकले जातात। हवा मोकळी आहे, तर त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ पण आपण हे सुकवणार नाही आहे। फक्त 15 ते 20 मिनटात मी हे काढून घेणार आहे। त्यानंतर बघा, 15 मिनटं झाल्यानंतर इथे बघा, मी चाळणी पण धुवून ठेवलेली, ही पीठ गाळण्याची चाळणी आहे, ती पण आपल्याला कोरडी करून घ्यायची, धुवून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी तांदूळ बघा, अजून पण तांदळाचा थोडासा असा मुटका होतोय आणि हाताला पण चिटकते, असेच तांदूळ झाले पाहिजे। थोडेसे ओलसरच आहे, पूर्णपणे आपल्याला वाळवायचे नाही आहे, नाही तर मग ते पीठ व्यवस्थित तयार होत नाही, थोडंसं ओलसरच पाहिजे। म्हणून मी हे 15 मिनटात आपल्याला हे तांदूळ गोळा करून आपण हे लगेच मिक्सरला बारीक फिरून घेणार आहे। तर आता आपण हे सर्व तांदूळ त्यामध्ये भरून घेऊ। बघू शकता तुम्ही, एकदम पांढरं शुभ्र झालेले आहे आधी तांदळापेक्षा। नंतर हे धुतले आणि त्यानंतर ते भिजल्यानंतर आणि आता सुकल्यानंतर त्याचा असा एकदम दुधासारखा पांढऱ्या शुभ्र झालेले हे। तर आता आपण हे सर्व तांदूळ यामध्ये भरून घेतलेले आहे बघा। सर्व तांदूळ भरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते परत जवळून। बघा, एकदम पांढरे शुभ्र झाले, अजून सुद्धा हाताला चिटकताय, मुटका होतोय, असेच तांदूळ आपल्याला थोडेसे ओलसर पाहिजे। तर त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे। तर आपण इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे थोडे थोडे घालून घ्यायचे। मिक्सरमध्ये डायरेक्ट आपण सर्व नाही घालायचे,
थोडे थोडे दोनदा आपण करून हे दळून घ्यायचे 2 ते 3 वेळेस, नाही तर मिक्सरचं भांडं आपलं हे खराब होऊ शकतं. तर मग थोडे थोडे करून मी असे दळून घेतलेले. तरी मिक्सरमध्ये जसे पाहिजे तसे पूर्ण बारीक होत नाही, पण तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की काही जण सुजीच्या चाळणीने सुद्धा चाळतात, खूप बारीक करतात. पण त्याची काही गरज नाही. जरी थोडीशी जाडसर राहिलं तरी पीठ एकदम परफेक्ट येतं. जर तुमचं प्रमाण जर व्यवस्थित असेल, भिजवण्याची पद्धत जर तुम्ही अशी ही जर स्टेप जर वापरली, तर तुमची अनारशी कधीच चुकणार नाही. बराच रवा त्यामध्ये राहतो, कारण की मिक्सरमध्ये जसं पाहिजे तसं बारीक होत नाही. थोडंसं रवाळच येत होतं, तरी पण मग मी थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि जो आपण चाळणीवरती जरा जाडसर राहिलं होतं ते पण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं. परत थोडेसे तांदूळ घातले. या पद्धतीने मी सर्व चाळून घेतलेले. पूर्णपणे असं बारीक पिठासारखं नाही झालेलं, पण तरी पण आपले अनारसे अजिबात बिघडणार नाही. जर तुम्ही म्हणसाल सुजीच्या चाळणीने चाळू, तर आपल्याला इथे सुजीच्या चाळणीची गरज नाही. जी आपण पीठ गाळण्याची जी चाळण आहे आपली, त्या चाळणीने मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आता पूर्ण पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे बघा. एकदम मस्त पांढरं शुभ्र आलेलं आहे, एकदम दुधासारखं. आणि बघा अजूनसुद्धा त्याचा मुटका होतो, म्हणजे त्याला अजूनसुद्धा ओलसरपणा आहे. आणि असंच पाहिजे. खूप सुक्क झालं तर त्याच्या अनारसे जमत नाही. थोडासा ओलसरपणा त्याच्यामध्ये पाहिजेच. आता त्यानंतर बघा इथे आपल्याला 1 वाटीचं प्रमाण घ्यायचे. तुम्ही कुठल्याही भांड्याचं घेऊ शकता, डब्याचं. तर मी इथे मोठी वाटी, ह्या वाटीने हे पीठ मोजून घेते. किती वाट्या भरतं त्या अंदाजाने आपल्याला गूळ घालायचा आहे. तर दुसरी वाटी आपण घातलेली. त्यानंतर आता ही बघा तिसरी वाटी किती भरते बघू, आणि त्या अंदाजाने आपल्याला गूळ घालायचा आहे. तर आता इथे बघा बरोबर 3 वाटे आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे तांदळाचं. तर आता 3 वाटीला आपल्याला 1 वाटी गूळ घालायचं आहे. आता मी परत त्या भांड्यामध्ये ओतून घेते, कारण की पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, आणि हा चिक्कीचा गूळ आहे. आणि हाच गूळ घ्या, म्हणजे त्याचे अनारसे छान येतात. थोडासा ओलसर पण असतो, चिकटपणा पण येतो. आणि घालताना तो फोडून घ्या किंवा किसून घ्या, अख्खा घालू नका. नाही तर मग तो मिक्स करायला खूप वेळ लागतो. तर थोडासा किसून घेतला तरी चालेल, किंवा थोडासा फोडून घ्यायचा. आणि गूळ घेताना नेहमी खूप सुक्का नका घेऊ, नाही तर मग त्याचा जीव मिळायला खूप वेळ लागतो आणि पीठ आणि गुळाचं मिश्रण लवकर व्यवस्थित मिक्स होत नाही. तर आता मी घेताना बघा किती चिकट गूळ होता, आणि ह्या चिकट गुळामुळं अनारसे आपले हे बिघडणार पण नाही आणि एकदम व्यवस्थित येतात. आणि तो कुटल्यानंतर बरोबर त्याला चिकटपणा येतो. किसण्यापेक्षा तुम्ही थोडासा खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून जर घेतला, तर तरी पण छान येतो. आणि त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर बघा हातावर ह्या पद्धतीने गाठी फोडून घ्यायच्या आहे. अजिबात एकही गाठ राहत नाही, आणि बघा पटकन होतं. फक्त 3 ते 4 मिनटात मी ही प्रोसेस केली, आणि सर्व गाठी ह्या गुळाच्या फोडून घेतलेल्या आहे. मेन म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नव्हत्या, तरी पण मग पीठ आणि गूळ छान असं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे ते पीठ एकदम छान असं मुरतं. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघू शकता पिठाचा कलर पण छान चेंज झालेला आहे, आणि सर्व गाठी मी याच्या फोडून घेतलेल्या आहे. पीठ आणि गूळ एकदम छान एकजीव झालेले बघू शकतात. छान असा त्याचा गोळा लगेच तयार होतो. ह्याच पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे आपले अनारसे दुसऱ्या दिवशी लगेच बनवायला तयार होतात. तर बघा मी या पद्धतीने असे लाडू बांधून घेते. आणि आपण एक सुक्का डबा घ्यायचा आहे, धुतलेला स्वच्छ घ्यायचा आहे. आणि आता यानंतर अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. जर पाण्याचा जर हात लागला ओलसर, किंवा तुम्ही ओल्या डब्यात जर घातला, तर हे पीठ लवकर खराब होतं. तुम्ही जेवढं त्याची काळजी घेशाल, पाण्याचा ओलसर हात किंवा ओला हात याला अजिबात लागून द्यायचा नाही. तुमचं पीठ हे महिनाभर हमखास टिकते. तर इथे बघा मी ह्या डबा घेतलेला, आणि ह्या डब्यामध्ये असे गोळे करून घ्यायचे आपल्याला. असे मोठमोठे मी लाडू बांधून घेतलेले, आणि म्हणजे ते त्यामुळे काय होतं, त्याचा जीव पण एकदम छान असा मिळतो, आणि व्यवस्थित राहतात. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण एक एक काढून त्याचे मस्त अनारसे बनवू शकतो. तर बघा मी हे सर्व पिठाचे 8 गोळे इथे आपले तयार झालेले, आणि सर्व पीठ मी बघू शकतात तुमच्या समोरच बनवून दाखवलेले. एकदम व्यवस्थित झालेले, जास्त जोर पण नाही लावायला लागला, एकदम मस्त. तर ह्याप्रमाणे जर घेतलं तर तुमचे अनारसे कधीही फसणार नाही, एकदम व्यवस्थित येतील.
बघू शकता तिथे बरोबर 8 गोळे झालेले. आता हे आपल्याला झाकून ठेवायचे. आता इथे मी झाकण लावून झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे. मी आता इथे थंडी पडलेली थोडीशी, तर आपल्याला हे वरतून कपड्याने थोडंसं गुंडाळून ठेवायचं आहे. आणि मी थोडंसं कपड्याने गुंडाळून घेतलं होतं आणि बघू शकता तुम्ही. आता बघा मी तुम्हाला खोलून दाखवते. पीठ छान मुरलेलं आहे अनारशांचं, एकदम मस्त झालं. हाताला लावलं तर आदल्या दिवशी थोडंसं सुक्कं वाटत होतं, आता थोडंसं ओलसर वाटतं. जसं आपण ते भिजून देऊ तसं ते छान असं मुरत जातं. त्यातला मी एक छोटा गोळा घेतलेला आहे, त्याचे मी तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तो फोडून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं दूध घालू शकतात किंवा तुम्ही याच्यामध्ये केळी पण, कारण की हे खूप सुक्क झालेले तर हे जे अनारसे बनणार नाही. तर मी इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दूध 1 चमचा आपला पोहे खायचा घालू शकतात किंवा केळी पण घालू शकतात. आता इथे माझ्याकडे केळी होती म्हणून मी ते पिकलेली केळी ती थोडीशी तोडून घालते बघा, 1 तुकडा. आणि जर केळी नसेल तर तुम्ही इथे दुधाचा पण वापर करू शकता. सेम अनारसे बनतात आणि मेन म्हणजे अजिबात बिघडत नाही, एकदम मस्त बनतात. तर आता आपल्याला हे हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचे केळी आणि पीठ, म्हणजे पीठ एकदम मस्त मऊ होईल आणि त्याचे आपल्या अनारसे थापता येतील. तर तुम्हाला मी दाखवते बघा, केळी घातल्यानंतर ते पीठ लगेच छान असं मऊसूत झालेले, एकदम मस्त झालेले. असंच पाहिजे आपल्याला. छान याचा आता गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे पीठ आपलं इथे परफेक्ट तयार झालेलं आहे. जरी तुम्ही पहिल्यांदा अनारसे जरी बनवले तरी बिघडणार नाही. जर तुम्ही ह्या पद्धतीने जर प्रमाण वापरलं तरी एकदम मस्त होतील. आणि पीठ थोडंसं रवाळच आहे, एकदम बारीक नाही आहे हे. तरी पण मी तुम्हाला हे अनारसे करून दाखवते बघा. आता छोटी छोटी गोळे घ्यायचे आणि ते गोळे आपल्याला हातावरती असे थापून घ्यायचे बघा, असे पातळ करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकतात मी बोटावरच मी तुम्हाला वळून दाखवते. एकदम मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं बघा, अजिबात चिरत नाही, फाटत नाही, तुटत नाही, मस्त झालेले. त्यानंतर बघा ताटामध्ये मस्त खसखस पसरून घ्यायची आहे आणि त्यावरती हे अनारसे ठेवून घ्यायचे आपल्याला एक एक. आणि गोल गोल करून आपण हे सर्व अनारसे आपले हे तयार करून घेणार आहे. मी बोटावरच तुम्हाला दाखवते तयार करून बघा. आणि अनारसे आपले इथे तयार झालेले मी थोडेसे बनवून दाखवले. त्यानंतर बघा कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेले, तेल छान तापलेलं आहे आणि तेलामध्ये आता आपल्याला हे एक एक घालायचे. तर आता खालची बाजू ती वरती करायची, म्हणजे जी खसखस लागलेली जी बाजू आहे ती वरती घ्यायची आहे आणि वरची बाजू ती खाली ठेवायची, म्हणजे अनारसे व्यवस्थित तळले जातात. अनारसे तळायची हीच पद्धत असते. मग अनारसे आपले छान फुगतात पण आणि छान येतात. तर इथे बघा लगेच तळून वरती आलेले बघा फुगून मस्त. आणि जोपर्यंत ते वरती येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते हलवायचे पण नाही आहे, कारण की जर आपण चमच्याने हलवायला गेलो तर ते लगेच तुटतील. त्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जे आहे पळीने किंवा चमच्याने थोडंसं तेल घालत जायचं आहे गरम गरम, म्हणजे वरची बाजूसुद्धा तळली जाणार आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटी न करता आपल्याला फक्त एकाच बाजूने तळायचे आणि वरच्या बाजूला आपल्याला असं चमच्याने किंवा पळीने तेल घालून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूने हे छान तळले जातात. बघू शकतात तुम्ही, दिसायला बघा एकदम मस्त आणि मस्त फुगलेले आणि छान असे वरती फुगून वर आलेले बघा, एकदम परफेक्ट झालेले आपले इथे अनारसे. तर आता हे मी फक्त 2 मिनटं तळून घेतलेले. गॅस मात्र मीडियम ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर जर केले तर आतून कच्चे राहतील आणि वरतून लगेच झाल्यासारखे वाटतील. तर नेहमी अनारसे तळताना मीडियम करायचं आहे, फास्ट पण नाही आणि स्लो पण नाही. मीडियम गॅसवर आपण हे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि छान तळले गेलेले राहिलेले अनारसे पण मी ह्याच पद्धतीने तळून घेते. आणि ह्या दिवाळीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कारण की हे अनारसे अशा पद्धतीने जर बनवले, जरी पहिल्यांदा करत असले तरीसुद्धा फसणार नाही, एकदम मस्त येतात आणि खायला पण खूप छान लागतात. आणि या दिवाळीला फराळामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर बघू शकतात मी ह्या पद्धतीने सर्व अनारसे तयार करून घेतलेले. बघू शकतात कलर बघा किती सुंदर आलेला आहे
आणि एकदम मस्त अनारसे आपले इथे झटपट तयार झाले. मला दिवाळीमध्ये तर सर्वात सोपी ही अनारशांचीच रेसिपी आहे, कारण की खूप मस्त आणि खायला पण खूप छान लागते आणि जास्त वेळ नाही, कमी साहित्यामध्ये बनणारे फक्त 2 साहित्यापासून हे आपले अनारसे गूळ आणि तांदूळ याच्यापासूनच आपण हे अनारसे बनवतो. आणि कुठलेही तांदूळ असू द्या, आपण हे राशनचे तांदूळ प्रत्येकाच्या घरी असतातच, आपण ह्या राशनच्या तांदळापासून हे बनवून दाखवले इथं. तर इथे बघू शकतात, मी तुम्हाला एक अनारसा घेऊन दाखवते आणि आतपर्यंत बघा तुम्ही, छान अशी जाळी पडलेली आहे आणि मेन म्हणजे छान अशी कुरकुरीत पण झालेले, अजिबात कडक नाही आहे, एकदम मस्त झालेले बघू शकतात. मी दुसरा पण अनारसा तुम्हाला मी तोडून दाखवते बघा. आतपर्यंत छान अशी जाळी पडलेली एकदम मस्त आपले अनारसे इथे तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि बघू शकतात एकदम मस्त अनारसे आपले इथे तयार आहे.